बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला फाशी देण्यात यावी या मागण्यासाठी ठाण्यात एक अनोखी होळी पाहायला मिळते। सध्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये आपण पाहिलं तर मराठा महासंघाच्या माध्यमातून ही अनोखी होळी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। दरवर्षी अनेक वेगवेगळे संदेश देत या ठिकाणी होलिकेचं दहन केलं जातं आणि यंदा आपण पाहिलं तर सध्या राज्यात जे आहे बीड येथील जे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच पेटलेलं पाहायला मिळते। अशातच ठाण्यातील लक्षवेधी होळी मराठा महासंघाच्या माध्यमातून जी आहे ती पेटवण्यात येणार आहे। सर काय सांगाल, लक्षवेधी होळी या ठिकाणी पाहायला मिळते, हातामध्ये फलक घेतलेले आहेत, कुठेतरी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशी देण्यात यावी अशी ही जी आहे कन्सेप्ट पाहायला मिळते। आम्ही या होळीच्या निमित्ताने मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांचे संपूर्ण सहकारी यांना ह्या होळीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला सुद्धा आम्ही आज दहन करणार आहोत। आपल्या देशामध्ये आरोपीला जाळण्याचा किंवा जळेपर्यंत मारण्याचा शिक्षे कुठे नाहीये, पण आमची इच्छा आहे की येणाऱ्या होळीच्या अगोदर 2026च्या होळीच्या अगोदर या मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा ही ठाण्याची जनतेची भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आणि पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आमची इच्छा आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही ह्या क्रूर कर्मांना आज इथे लटकवलेलं आहे, त्याच्या प्रतिमा लटकवलेल्या आहे। तुम्हाला निदर्शनास येईल की माणसाबरोबर श्वान पण आमच्या बरोबर बसलेला आहे, म्हणजे प्राण्याने कळतंय की संतोष देशमुखांची हत्या घडली, ही हत्या एका नीच प्रवृत्ती आणि पैशाच्या लाभामुळे घडलेली आहे। आणि एखाद्या पैशा लाभामुळे जर एक घरचा कुटुंब करता करविता मारला जातो तर त्या आरोपीने तसंच मारलं पाहिजे, फाशी शिक्षा देऊन मारली पाहिजे अशी आमची विनंती महाराष्ट्र सरकारला आहे। लक्षवेधी होलिका सध्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरामध्ये पाहायला मिळते। आपण जर समोर जर पाहिलं तर कैलासवासी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचं बॅनर जे आहे भावपूर्ण श्रद्धांजली देणारं बॅनर सुद्धा जे आहे ते पाहायला मिळते। तर अगदी त्याच्या समोरच जे आहे आपण पाहिलं तर ही होलिका जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड जे आहे ते वर टोकावर आपल्याला या होलिकेमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या फोटोला जे आहे ते फाशी देण्यात यावी अशा प्रकारची थीम या होलिकेच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे जे आहे ही फाशीची शिक्षा सुनावली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।